होतं, चैतन्य तत्व अविनाशी तर आहे, पण उपाधीमुळे ते विनाशी ठरतं. उपाधीमुळे ते विनाशी ठरतं. क्षर अशा उपाधी वाचून अविनाशी आत्मा प्रगट होऊ शकत नाही, परंतु याच उपाधीमुळे तो क्षर आहे असं वाटू लागतं, भास होतो आपल्याला. खरं तर तो आहेच, अविनाशीच आहे. पण क्षर आणि पुरुष असे शब्द एकत्र करून त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की जसं म्हणे इलेक्ट्रिकची तार, आपण मागे पण हे उदाहरण पाहिलं होतं की इलेक्ट्रिकची तार आहे, त्याची जर फ्यूज उडाली म्हणजे आणि विद्युत प्रवाह खंडित झाला, मग तो खंडित झाल्यामुळे काय होतं, लाईट बंद पडतात, पंखे बंद पडतात, फ्रीज बंद पडतो. म्हणजे वीज आहे, वीज मेन जे कनेक्शन आहे, विजेचा साठा ज्या ठिकाणी आहे तो आहेच आहे, पण त्या प्रवाहातून येणारी वीज खंडित झाल्यामुळे जशी ती उपकरणं बंद पडतात, म्हणजे ती उपाधी झाली सगळी, पण वीज मात्र आहे तशीच आहे. तसंच हे आहे, आत्मा जेव्हा जीवात्मा होतो म्हणजे पंचमहाभूते, बुद्धी, मन, इंद्रिय शक्ती यांच्यासह असलेलं चैतन्य, म्हणून त्याला आपण आत्मा आला, आत्मा गेला असं म्हणतो. नाही तर खरा आत्मा आहे तसाच असतो. तो पुरुष क्षर होतो, अर्थात क्षरपणाचा त्याच्यावर नसता आळ आलेला असतो. आता अक्षर पुरुष म्हणजे कोण असतो ते समजावून घेऊ की परब्रह्म म्हणजे चैतन्याचा अनंत विस्तार आहे, आणि या अनंत विस्तारामध्ये केंद्र निर्माण होतं. एक केंद्र, शक्तिशाली केंद्र निर्माण होतं, आणि त्या केंद्रबिंदू वाचून शक्तीचा प्रत्यय येत नाही. म्हणजे समजा आता सगळीकडे पाणीच पाणी आहे, आणि त्या पाण्यामध्ये जर एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी भोवरा निर्माण झाला तर काय होतं, तिथे पाणी खूप गोल 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 जोरात फिरतं, शक्ती केंद्रित होते त्या ठिकाणी, आणि मग आपल्याला दिसतं की अरे इथे पाणी आहे बरं का, आणि एका केंद्राभोवतीच ते गरगर दिसतं. तो भोवरा शक्तिशाली असतो, जलप्रवाहातून बाजूला न होता तो वेगळा भासतो, लहान भासतो. त्याप्रमाणे हे जे प्रचंड विस्तारक व्यापक तत्त्व जे आहे चैतन्य तत्त्व, ते लहान झालेलं आहे, त्यांनी अंग चोरून घेतलेलं आहे, आणि म्हणून ते अक्षर पुरुष झालेलं आहे. एवढं मोठं चैतन्य तत्त्व आहे की ते आपण बघू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. मग ते जेव्हा संकुचित झालं, जसं त्या भोवऱ्यासारखं, एवढा मोठा प्रचंड सागर आहे, पण जिथे भोवरा फिरतो तिथे आपल्याला प्रकर्षाने ते पाणी जाणवतं, तसा हा अक्षर पुरुष आहे असं त्यांनी म्हटलं. मग वेदांतामध्ये असं म्हटलं आहे की परब्रह्मामध्ये स्फुरण झालं. परब्रह्म एकलं एक होतं, ही कल्पना पण मागे आपण एक दोनदा बोलून आलो आहे की परब्रह्म एकले एक होतं, मग त्याला कर्मेन असं झालं, मग त्यांनी काय केलं, एकोहम बहुश्याम, मला बहु व्हायचं आहे, मला कर्मत नाही आहे, मला अनेक व्हायचं आहे, आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, आपल्यासारखेच अनेक म्हणजे या जगाची सृष्टी निर्माण केली. त्याला ज्ञानाचं स्फुरण झालं, मग त्यांनी मायेचा स्वीकार केला, आणि माया ही परब्रह्माची ज्ञानशक्ती आहे. मग त्या ज्ञानशक्तीच्या या स्फुरणाने ज्ञान आणि अज्ञान एकत्र आले, कारण या चैतन्याला अहमची जाणीव झाली. हे ज्ञान आहे, पण आपण विविधतेने नटावे, म्हणजे एकोहम बहुश्याम, आपण विविधतेने नटावे असं त्याला वाटलं. म्हणजे त्या ठिकाणी काय आली, कामना आली की मला हे करायचं आहे, मला जगाची निर्मिती, विश्वाची निर्मिती करायची आहे, अशी कामना त्याच्या मनामध्ये आली. म्हणजे ते झालं अज्ञान. म्हणजे ज्ञान अज्ञान एकत्र आलेलं आहे, ते अक्षर पुरुषाची स्थिती आहे ती, अक्षर पुरुष. आणि अर्थातच चैतन्याने ज्ञान, म्हणजे त्या ठिकाणी चैतन्याने ज्ञान शक्तीचा स्वीकार तर केलेला आहे, पण अजून विश्वाची निर्मिती केलेली नाही आहे. त्या ठिकाणी अक्षर पुरुष असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे काय, चैतन्याची निद्रा आहे. पुरुष आपण पाहिलं ना की पुरुष म्हणजे काय, की त्या पुरीमध्ये निद्रा घेणारा आत्मा, तो अक्षर पुरुष झाला. आणि मग त्याला आपल्या स्वरूपाचा विसर असतो, आणि अक्षरतत्व हे प्रपंच वृक्षाचं बीज आहे. प्रकृती आणि पुरुष हे द्वंद्व आहे,
आणि एकोहम हे ज्ञानात्मक पुरुषतत्व आणि बहुश्याम हे कामनात्मक प्रकृती तत्व. मगाशी म्हटलं ना की ती प्रकृती ही त्याची कोण आहे, छाया आहे, त्याची सावली आहे, माया म्हणा, प्रकृती म्हणा. आणि हेच ते शिवशक्तीचे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे की तो जो परमेश्वर आहे तो एकला एक आहे, अव्यक्त आहे आणि त्याची जी माया आहे ती हे सगळं जग निर्माण करते. म्हणजे अक्षर पुरुष हे अव्यक्तच आहे. चैतन्याचे हे स्वरूप दोन्ही अर्थाने बीज आहे. प्रपंचाचा आणि जीवतत्वाचा अंकुर यामध्ये फुटतो. ते झाड आपण पाहिलं होतं, प्रपंच वृक्ष पाहिलं होतं, त्याला कसे अंकुर फुटतात आणि मग त्या विकास होत जातो त्याचा आणि मग ती जीवदशा निर्माण होते. म्हणून अक्षर पुरुषाला कूटस्थ असं म्हटलेलं आहे. कूटस्थोक्षर उच्यते. कुठे गेलं? उत्तम पुरुष नाही, द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच. क्षरपुरुष पाहिला, अक्षर पुरुष पाहिला. क्षरच सर्वानी भूतानी, क्षर हा सगळ्या भूतांमध्ये असतो. कूटस्थो क्षर उच्यते. आणि अक्षर पुरुषालाच कूटस्थ असं म्हणतात. कूट म्हणजे काय? अवघड. कूट म्हणजे समस्या. कूट म्हणजे उलगडा ज्याचा होत नाही अशी स्थिती. म्हणून कूटस्थ म्हणजे काय? अनिर्वचनीय शब्दांनी जे नीटशे स्पष्ट करता येत नाही. वचनांनी आपण ते सांगू शकत नाही. जे अनाकलनीय असतं त्याला कूटस्थ असं म्हणतात. ते या अक्षर पुरुषाचं स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलं. आता पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणजे काय? तर परमात्मा हाच उत्तम पुरुष आहे. आता सांगितलं ना, सूर्याला, चंद्राला, अग्नीला शक्ती देणारा तोच आहे. वैश्वानर अग्नी म्हणून आपल्या हृदयामध्ये सुद्धा तोच आहे. मग हा पुरुषोत्तम जो आहे हा उत्तम पुरुष पण त्याला म्हणतात. तो क्षर आणि अक्षर या दोघांपेक्षाही वेगळा आहे आणि त्यालाच अव्यय ईश्वर असं म्हणतात. आणि हा सगळ्या त्रैलोक्यामध्ये भरलेला आहे आणि त्रैलोक्याचे पोषण करतो. यस्मात् क्षरमती तोहम अक्षरादपि चोत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. आणि असा हा परमात्मा आहे. मग या परमात्म्याची अवस्था कशी आहे? क्षरपुरुष म्हणून ज्या स्थितीचं वर्णन केलं आपण ते सगळं अज्ञान होतं. सारं स्थूल दर्शन हे अज्ञानच आहे. जे जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते सगळं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान कशाने जातं? तर ज्ञानाने जातं. मग इथे एक चैतन्य आहे असे ज्ञान होते आणि ते एक चैतन्य माझ्यातही आहे असं ज्ञान होतं. आणि आध्यात्मिक परिभाषेमध्ये याला सोहमचा अनुभव असं म्हणतात. सोहम म्हणजे तो मीच आहे, ते स्वरूप म्हणजे मीच आहे असा अनुभव ज्या ठिकाणी होतो तो अनुभव म्हणजे अक्षरतत्व आहे. म्हणजे अक्षरतत्व त्या ठिकाणी अज्ञान तर म्हटलं आहे त्यांनी, पण ज्ञान आणि अज्ञान म्हणजे आत्ता याच्या आधी आपण पाहिलं ना की त्याला ज्ञान झालेलं आहे की मी सोहम आहे असं, पण अजून मला विश्वाची निर्मिती करायची असं ज्ञान झालं आणि अजून विश्वाची निर्मिती त्यांनी केलेली नाही आहे असं आहे. अशी जी स्थिती आहे त्या ठिकाणी अक्षरतत्व आहे. आपण परमात्मा बघतोय आता उत्तम पुरुष, तर परमात्म्यामध्ये सोहमचं ज्ञान हेही अज्ञानच आहे. कारण हा जो आहे पुरुष, उत्तम पुरुष, हा ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचा आहे ना. म्हणून त्यांनी सांगितलं की सोहमचं ज्ञान हेही अज्ञानच आहे, कारण तेथे तो आणि मी असं द्वैताचं भान आहे. ह्याची स्थिती कशी असते? अद्वैताची स्थिती असते. म्हणजे तो आणि मी एकच झालेला आहे अशी स्थिती आहे. पण त्याच्या खालचा पुरुष जो आहे तो अक्षर पुरुष आहे आणि त्या अक्षर पुरुषाच्या ठिकाणी सोहमचं ज्ञान त्याला झालेलं आहे. म्हणजे द्वैताचं भान आहे त्याला, मी वेगळा आणि तो वेगळा, म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानच आहे. पण परमात्मा म्हणजे काय? तर कापराची ज्योती पेटली आणि नंतर तिची ठाईच समाप्ती झाली. हरिपाठामध्ये आहे ना श्लोक, तसं आहे. म्हणजे कापूर जेव्हा आपण जाळतो तेव्हा काय होतं? खाली काहीच उरत नाही, सगळं जळून जातं. म्हणजे ठाईचं मुराला अनुभव असं पण आहे ना.
की द्वैताचं भान जिथे अद्वैत आहे, जिथे तो आणि मी एकच झालेलो आहे, त्याप्रमाणे हे ज्ञान मुरलं की परमात्मपद मिळालं असं म्हणायचं. म्हणजे आपण काही आहोत, आपण काही होत आहोत याचंही भान संपून जातं. आपण ते होऊनच जातो. देव पहावयासी गेलो, देव होऊनही ठेलो, असं अनेक संतांचे अभंग आहेत की ते देव पाहायला जातात आणि स्वतःच देव होऊन. आणि शिवम भूत्वा शिवम यजेत असं पण आहे ना, की शिवाची पूजा शिव होऊनच करायची असं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं असतं, अद्वैत झालेलं असतं. रामकृष्ण परमहंस काली मातेला फुलं वाहताना स्वतःच्या डोक्यावर वाहून घ्यायचे. म्हणजे एवढी अद्वैत स्थिती त्यांची झालेली होती की परमात्मा आणि मी वेगळा आहे असं भानच तिथे उरत नाही. परमात्मा म्हणजे मीच आहे अशी जाणीव होते. त्याला परमात्म तत्व प्राप्त झालं असं म्हणतात. आणि ती जी प्रशांत चैतन्याची अवस्था आहे तेच म्हणजे परमात्मपद आहे. आणि नद आणि नद्यांना एक करीत सारे किनारे सीमा पुसून टाकत जो एकार्णव, अर्णव म्हणजे सागर, समुद्र, असा हा असीम सागर होतो त्याला परमात्मा असं म्हणतात. ज्ञानदेवांनी या परमात्मपदाचं स्वरूप सांगितलेलं आहे, म्हणजेच पुरुषोत्तमाचं. का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी. आता मी फक्त ज्ञानोबांच्या ओव्या वाचून दाखवते. हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेविगा तेवी दिसता प्रकाशू जगा आपणची जो. आपुलिया संकोच विकाशा आपणची रूप विरेशा हा जळी चंद्रहन जैसा समग्रगा. तैसा विश्वपणे काही होये विश्वलोपी केही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधा रवी. जो आपण पेची आपण या प्रकाशितसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे. तोगामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू. असे हे पुरुषोत्तम पद जे आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे असं ज्ञानोबा माऊली म्हणतात. अशा ठिकाणी म्हणजे अक्षरपुरुष सांगितला, अक्षरपुरुष सांगितला आणि उत्तम पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम पण सांगितलेला आहे. आता 19 आणि 20 श्लोक बघूया आपण. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे भारता, हे अर्जुना, याप्रमाणे मला जो ज्ञानी पुरुष पुरुषोत्तम समजतो, उत्तम पुरुष असं जे मला समजतो, आधी ज्या व्याख्या सांगितल्या आपण त्या तसं जो मला समजतो तो सर्वज्ञ असतो. आणि तो सर्वज्ञ पुरुष सर्व भावांनी निरंतर मला परमेश्वरालाच भजतो म्हणजे या ठिकाणी भक्ती आलेली आहे. म्हणजे आपण सुरुवातीपासून म्हणतो आहे की हा 15वा अध्याय ज्ञानाचा अध्याय, पण ज्ञानोत्तर भक्ती पण या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे उत्तम असं भक्तिशास्त्र पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे निष्पाप अर्जुना. पुढे ते म्हणतात अनघ म्हटलेलं आहे. अनघ म्हणजे काय, पाप, निष्पाप. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप. तर असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होऊन जाईल. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. अशा रीतीने ज्ञानी पुरुष म्हणजे पुरुषोत्तमाला जो जाणतो आणि सर्व भावांनी परमात्म्याला भजतो, या भगवंताच्या उक्तीमध्ये ज्ञान आणि भक्ती एकत्र आलेली आहे. आपल्याला वाटेल की हा फक्त ज्ञानाचा अध्याय आहे, पण तसं नाही. त्यांनी सांगितलं आहे की हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. तोच भक्त आहे, तोच ज्ञानी आहे असं सांगितलेलं आहे. आणि येथे भगवंत स्पष्ट रीतीने आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती सांगत आहे, म्हणजे ज्ञान झाल्यानंतरची भक्ती.
येथे भगवंताने इतिशास्त्रम असे उद्गार काढलेले आहे. इति गुह्यतमम शास्त्र असं सांगितलं आहे ना. मग इतिशास्त्र का बरं म्हटलं आहे, तर विश्वरूप दर्शन झाल्यावर आपलं व्यक्तिमत्व वितळून जात आहे असा अर्जुनाला अनुभव आला होता. 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की भगवंतानी त्याला विश्वरूप दाखवलं आणि सगळीकडे त्याला चैतन्य तत्वाचाच अनुभव यायला लागला. स्वतःचं रूप त्याला अर्जुनसुद्धा दिसेना. म्हणजे सगळीकडे पाठीमागे पाहतोय विश्वरूप, पुढे पाहतोय विश्वरूप, इकडे पाहतोय तिकडे पाहतोय, सगळीकडे त्याचं मीपणा, त्याचा जो अहमपणा तो त्याच्यामध्ये वितळून जायला लागला अर्जुनाचा. तेव्हा अर्जुनाला भीती वाटली आणि अर्जुन घाबरला आणि अर्जुन म्हणतो, नको नको देवा, तू हे विश्वरूप आवरून घे आणि तुझं सगुण साकार रूप मला दाखव.